नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजच्या रेसिपीचं नाव आहे घावणे. तर चला तर मी बनवायला घेते. हे रात्रभर मी भिजवून ठेवलेले हे तांदूळ आहे. आता मी स्वच्छ पाणी धुतले, आता मी मिक्सरमध्ये घालते याला. सगळं असं पाणी काढायचं आणि घालायचं, सगळं पाणी काढून घालायचं. खोबरं घालायचं, जास्त आहे थोडंसंच. खोबरं ऑप्शनल आहे, तुमच्यावर आहे, तुम्ही घालू शकतात, नाही घातलं तरी पण चालेल. आता ग्राइंड करून घेते. थोडं पाणी घालते, सुकं सुकं वाटत असेल तर पाणी घालायचं मध्ये. आता हे एका भांड्यामध्ये काढून ठेवते पीठ. आणि बघा कन्सिस्टन्सी अशी पाहिजे, जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, थोडं खरखर लागलं तर बस आहे. असं कन्सिस्टन्सी, मग घावणा बरोबर होणार नाही. ते मिक्सरला थोडं पीठ लागलं तर त्यात पाणी घातलं आणि थोडं ह्यात घालते आणि सगळं पुसून टाकते. घावण्याची कन्सिस्टन्सी पातळ करायची, पण एकदमच पातळ नाही, मग घावणे बरोबर होणार नाही. आता घालते चवीनुसार मीठ आणि चांगलं त्याला ढवळते. आता हे भिडेवर तेल लावते, ब्रशने सगळीकडे स्प्रेड करायचं तेल. घालायच्या आधी चांगलं ढवळून घ्यायचं, मग घालायचं, त्याचा जाड जाड होणार. आता हे घालायचं पीठ घावण्याचं. थोडं थोडं करून घालायचं, एकदम नाही घालायचं. आता झाकून ठेवते 1-2 मिनटासाठी आणि गॅसची फ्लेम मीडियम राहते. आता उघडून बघते, बघा घावणा कसं क्रिस्पी झालाय. आता मी त्याला टर्न करते. आता हे घावण्याची फोल्ड करून मी काढते प्लेटमध्ये. अशा प्रकारे मी सगळे घावणे भाजून घेते. तर अशा प्रकारे घावणे रेडी झाले आहेत मस्तपणे. नाश्त्यासाठी खूप छान आहे, पोट भरेल तुमचं. अशीच अजून रेसिपी बघण्यासाठी सानिया किचनला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी, आणि अशीच मी रेसिपी बनवत जाईन. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.